नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? हो. मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो चिपळूणवरून शिर्डीला देवदर्शनासाठी जाताना आलेला भयानक अनुभव आहे. या पृथ्वीतलावर जो माणूस जन्म घेऊन येतो तो कधी ना कधी मरणारच, कारण इथे कोणीही कायमचा पाहुणा म्हणून आला नाही. प्रभू श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. साक्षात श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा आपला मृत्यू चुकवता आला नाही. पण जेव्हा मानवाला अकाली, अपघाती, खून, हत्या अशा प्रकाराने मरण येतं तेव्हा त्याच्या काही इच्छा, आकांक्षा मागे राहतात. मग अतृप्त इच्छेपोटी, वासनेपोटी तो माणूस त्या ठिकाणी मरण पावतो आणि त्या स्थळावर त्याचा आत्मा अतृप्तपणे भटकत राहतो. ज्या दिवशी त्या मानवाचा अपघात, खून ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणी त्याचा आत्मा त्या वेळेला तिथून जाणाऱ्या वाटसरूंना दिसतो. यालाच फेरा म्हणतात. हा फेरा जो कोणी पाहतो त्याला कोणत्या ना कोणत्या तरी वाईट परिस्थितीतून जावं लागतं. हे विधिलिखित आहे. फक्त काही अंशी लोक त्या फेऱ्यातून सुखरूप सुटतात, पण जे त्या फेऱ्यात सापडतात त्यांना एका भयंकर दृष्टचक्रातनं जावं लागतं. अशीच आपल्या माहितीमधील एका व्यक्तीसोबत घडलेली सत्य घटना आज आपण ऐकणार आहोत. मंगळवार 9 ऑगस्ट 2022. आकाशात पावसामुळं काळेशार ढग भरून आले होते. मधूनच चमकणारी एखादी वीज सारा परिसर उजळून काढायची. आणि अशा या काळोख्या वातावरणात स्मशानात 4 लोखंडी गजावर एक चिता अंतिम घटकेवर येऊन जळत होती. चितेमधील प्रेत केव्हाच जळून गेलं होतं. आता मसनात फक्त लाकडांचे विस्तव तेवढे उरले होते, जे हवेच्या झोताने निखारे उडवत लालसर रंगाने चमकताना दिसत होते. आणि चितेपुढे उभा होता दर्शन विश्वनाथ देवकर, वय वर्ष 25. त्याची आई आज अकस्मातपणे वारली. डोळ्यातील अश्रू गाळत दर्शन आईच्या चितेला पाहत होता. लहानपणापासून आत्तापर्यंत आईसोबत घालवलेले सुखाचे एक एक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून तरळून जात होते. तसा डोळ्यातून अश्रूंचा पाट घळाघळा वाहत होता. पण म्हणतात ना, दुःखावर एकच औषध, ती म्हणजे वेळ. आपल्या कितीही जीवाचं माणूस गेलं तरी काळ लोटला की त्या गेलेल्या वेळेबरोबर व्यक्तीविषयीच्या आठवणी धूसर होतात आणि आपण हळूहळू त्यांना विसरू लागतो. असंच दर्शनबरोबर झालं. दर्शनच्या आईचं निधन होऊन 1 वर्ष उलटलं. दर्शन आता आईच्या दुःखातून बऱ्यापैकी सावरून बाहेर आला होता. आईच्या निधनानंतर जवळपास वर्षभर दर्शन घरीच होता. त्यामुळे त्याला कुठे फिरायला जाण्याचा योग आला नाही आणि घरी बसून कंटाळा देखील आला होता. कुठेतरी फिरायला जावं या हेतूने त्याने आपल्या जवळच्या मित्राला सुजयला फोन केला. काय दर्शन, कसा आहेस? आज खूप दिवसाने मित्राची आठवण आली. सुजयने दर्शनची विचारपूस केली. मी ठीक आहे भावा, पण घरी बसून जाम कंटाळा येतोय. कुठेतरी फिरायला जाऊया म्हणतोय. दर्शन म्हणाला, अरे मस्त आयडिया ना भावा, कुठे जायचं पण फिरायला? सुजयने पुन्हा विचारलं. अरे पप्पांनी नवीन गाडी घेतली आहे. ते म्हणाले गाडी घेऊन कुठे फिरायला जायचं असेल तर अगोदर देवधर्माच्या ठिकाणी घेऊन जा. दर्शनने सुजयला सांगितलं. असं? मग एक काम करूया,
आपण साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाऊया. सुजयचं बोलणं दर्शनला पटलं. मग प्लॅननुसार उद्या म्हणजे बुधवारी 6 तारखेला घरून शिर्डीला जाण्यासाठी निघणार होते. मग बुधवारची रात्र कोणत्या तरी हॉटेलमध्ये काढून पहाटे 6 वाजता दर्शन करून परत येणार होते. दर्शन आणि त्याचा मित्र सुजय दोघांनी फिरायला जायचा प्लॅन पक्का केला. उद्या आपण फिरायला जाणार हा विचार करून त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण नियतीने त्यांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय त्या धोक्यापासून, त्या अनाहूत संकटापासून ते दोघेही अजाण होते. मंगळवारची सुखाची रात्र संपली. बुधवारचा दिवस उजाडला. दुपारी 4 वाजता आपापली सगळी कामं उरकून दर्शन व सुजय दोघेही नवीन 4 चाकीने शिर्डीला निघाले. एक से भले 2 असं म्हणून त्यांनी त्यांच्या अजून 3 मित्रांना सोबत घेतलं. दर्शनला गाडी चालवण्याचा पूर्ण अनुभव होता. गाडीचं स्टेअरिंग त्याच्या हातात परफेक्ट बसलं होतं. सफेद रंगाची मारुती XL6 वेगाने हायवेच्या रस्त्यावरून धावत होती. मित्रांच्या चाललेल्या गप्पा गोष्टी, मजा मस्ती यामुळे कोणीही प्रवासात बोर होत नव्हतं. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दुपारी 4 वाजता सुरू झालेला प्रवास तब्बल 9 तास चालला होता आणि रात्री 12:30च्या दरम्यान संपला. सर्व मंडळी सुखरूप श्री क्षेत्र शिर्डीत दाखल झाली. दर्शनच्या मित्रामधल्याच कोणत्या तरी एका मित्राचा शिर्डीमध्ये एक हॉटेल मालक ओळखीचा होता, ज्या कारणामुळे रूम शोधायची गरज पडली नाही. सर्वजण रूममध्ये आले. रूम म्हणायला मोठी होती. सर्वांनी आपापल्या बॅगा एका बाजूला ठेवल्या आणि कोणीतरी AC चालू केली. रूममध्ये हलकासा थंडावा पसरला. थोड्याफार गप्पा झाल्या आणि सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी 7 सप्टेंबरला सर्वांनी लवकर उठून आंघोळ करून साईबाबांची काकड आरती सुरू होण्याआधी दर्शनाला मंदिरात पोहोचायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते मंदिरात पोहोचले. साईबाबांचं दर्शन करण्यासाठी सकाळीच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. त्या भक्तांची रांग पाहता साईबाबांवर असलेल्या भक्तीच्या प्रेमाची प्रचिती दिसून येत होती. लांब लांबचे देशातले विदेशातले लोक लाखो मैलाचं अंतर पार करून बाबांचं दर्शन घेण्यासाठी श्री क्षेत्र शिर्डीत आले होते. 5-10 सेकंदासाठी त्या साईबाबाच्या मुखाकडे पाहून प्रवासातील थकवा निघून जात होता. सर्वांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबांचे स्पेशल शिर्डीचे लाडू घ्यायला ही मंडळी विसरली नाहीत. लाडू घेऊन सर्वजण पुन्हा रूमवर आली. सकाळचे 10 वाजले होते. मग सर्वांनी पुन्हा थोडासा आराम करायचा ठरवला. तसंही डोळ्यावर थोडीफार झोप होतीच. सर्वजण मस्त झोपेच्या अधीन झाले. मग 3:45 वाजता सर्वांना जाग आली. फ्रेश वगैरे होऊन सर्वांनी निघायची तयारी केली. आपापलं सामान घेऊन सर्वजण गाडीपाशी आले. अरे बापरे दर्शन, अरे हे ढग बघ, असं वाटतंय जोराचा पाऊस पडणार आहे. सुजय वर आकाशात पाहून म्हणाला, कारण आकाश झाकोळून आलं होतं. 4ही दिशेला काळ्या करपट ढगांचं मायाजाळ पसरलं होतं. घड्याळात साधारण 5:10 झाली होती, पण संध्याकाळच्या 7 वाजल्यासारखा अंधार दाटून आला होता. त्या आकाशातल्या गढूळ वातावरणाला पाहता जणू असं वाटत होतं, हा निसर्ग या 5ही जणांना पुढे घडणाऱ्या अशुभ
अनाकालनीय संकटाची चाहूल देत होता, पण ते समजण्या इतपत शक्ती त्यांच्याकडे नव्हती. अरे काही नाही होत, बस गाडीत, बरोबर पोहोचू आपण, दर्शन बिनधास्तपणे म्हणाला. सर्वजण गाडीत बसले आणि एकदाचा परतीचा प्रवास सुरू झाला. काही वेळातच गाडीने शिर्डी मागे सोडली. गाडीच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश डांबरी रस्त्यावर पडला होता. गाडी पुढे आली. आपल्याला बराच वेळ गाडी चालवायची आहे. जर उशिरा जेवण केलं तर सुस्ती येऊन झोप येण्याची शक्यता आहे. म्हणून दर्शनने आपण आळेफाट्याच्या जवळपास काहीतरी खाऊन घेऊ असं सगळ्यांना सांगितलं. आळेफाट्याच्या ठिकाणी सगळीजणं जेवणासाठी उतरली. त्यातल्या एका मित्राला साई प्रसादाचे लाडू खाण्याची इच्छा झाली, म्हणून तो गाडीतून खाली उतरताना लाडवांची पिशवी शोधू लागला. पिशवी काही हाताला लागेना, म्हणून त्याने कुठे ठेवलेत लाडू असं विचारलं. त्यावेळी सगळ्यांची टूप पेटली. हा घेईल, तो घेईल असं म्हणता म्हणता प्रसादाची पिशवी आणि शिर्डीवरून सोबत घेतलेली उदी रूमवरच राहिली. प्रसादाची पिशवी तिथेच विसरून आल्याने दर्शन सगळ्यांवर चिडला, पण आता नाईलाज होता. कारण परत फक्त यासाठी माघारी जाणं शक्य नव्हतं. खट्टू झालेल्या मनाने सगळ्यांनी जेवणं केली आणि आळेफाट्यावरून परतीचा प्रवास सुरू केला. गाडीने आता जरा जंगली भाग पकडला. मधोमध असलेल्या वाकड्या तिकड्या रस्त्यावरून गाडी वेगाने धावत होती. गाडीत दर्शन आणि सुजय पुढे आणि मागे बसलेले 3 मित्र असे मिळून 5ही जणांच्या छान गप्पा गोष्टी सुरू होत्या. दर्शन, गाडी जरा आरामात चालव. आणि हो, गाडीच्या हेडलाईटच्या उजेडात जर रस्त्यावर ससा किंवा कुत्रा असं काहीही गाडीसोबत धावताना दिसलं तर गाडी थांबवू नकोस, सुजय गंभीर स्वरात म्हणाला. त्यावर दर्शनने गाडी चालवत पुढे पाहत त्याला विचारलं, का रे, असं का म्हणतोयस? अरे आता रात्र झाली आहे ना, आणि आजूबाजूला झाडे असलेल्या अशा ठिकाणी सुनसान रस्त्यावर ससा किंवा कुत्रा दिसणं चांगलं नसतं. असं म्हणतात का आपला मृत्यू काळ प्राण्याच्या रूपात आपला जीव घेण्यासाठी आलेला असतो, आणि जर आपण त्या वेळेला गाडी थांबवली तर ते भूत, पिशाच्च, चकवा जे काही असेल ते आपला जीव घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही, सुजय गंभीर स्वरात म्हणाला. मागे बसलेल्यांपैकी 2 जणांनी त्याचं बोलणं हसण्यावर नेलं, पण सुजय मात्र आपल्या बोलण्यावर ठाम होता. गाडी अंधाराला चिरत रस्ता कापत होती. काळ्या रस्त्यावरून गाडीची चाकं वेगाने फिरत होती. मध्येच येणाऱ्या एखाद्या खड्ड्यात गाडी जराशी हलायची. गाडीच्या 4ही बाजूंच्या काचा बंद होत्या. त्या बंद काचेवर हवेचे झोत आदळत होते. त्यांचा धप धप असा हलका आवाज येत होता. गाडीच्या पिवळसर हेडलाईटच्या प्रकाशात आजूबाजूची मोठमोठी झाडं राक्षसासारखी दिसायची. पण जशी गाडी पुढं निघून जायची तसं ते उजळून निघालेलं झाड पुन्हा अंधारात बुडून जायचं. मग गहिऱ्या गूढ काळोखात त्या झाडाकडे पाहिल्यावर कोणीतरी त्या झाडावर दबा धरून बसलाय अशी जाणीव व्हायची. तितक्यात झाडावर बसलेलं अभद्र तपकिरी पिसांचं, वटारलेल्या पिवळ्या जर्द डोळ्यांचं दळभद्री घुबड घुतकारलं. दर्शन डोळ्यात तेल आणून ड्रायव्हिंग करत होता.
दर 5-6 मिनिटांनी समोरून एक कंटेनर किंवा एखादी 4 चाकी गाडी पास होताना दिसायची. मग पुन्हा तीच भीषण विलक्षण शांतता, कधीही न अनुभवलेली. थोडासा प्रवास झाला की ठराविक अंतरावर मृतकबरींसारख्या घरांचं गाव लागायचं. गावातून जाताना रस्त्यावर स्पीड ब्रेकर आले की गाडीचा वेग कमी व्हायचा. गाव मागे सोडलं की गाडीचा वेग पुन्हा वाढायचा. गाडीत आता दर्शन एकटाच जागा होता. सुजय आणि गाडीत मागे बसलेले त्याचे 3 मित्र झोपी गेले. लांबच्या लांब पसरलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून अफाट वेगाने धावणारी गाडी. दर्शनचं सर्व लक्ष रस्त्यावर होतं. तोच रस्त्याच्या एका बाजूने त्याला एक सडपातळ शरीर यष्टीची म्हातारी पाठमोऱ्या अवस्थेत पायी चालत असलेली दिसली. म्हातारीच्या अंगावर एक फिक्कट भगव्या रंगाचं लुगडं आणि हिरवट रंगाचा ब्लाऊज होता. डोक्यावरचे मागचे पिंजारलेले पांढरे केस मागून हेडलाईटच्या प्रकाशात स्पष्ट दिसत होते. म्हातारीच्या कमरेत बाक आला असावा, कारण ती म्हातारी बरीच वाकून चालत होती. दर्शनने त्या म्हातारीकडे जास्त काही लक्ष दिलं नाही. जवळपासच्या वस्तीवरची कोणीतरी असेल हा विचार त्याच्या मनात आला. पण इतक्या रात्री अशा पावसाळी वातावरणात ही आजी एकटी इथं काय करते, या प्रश्नाने तो विचारात पडला. गाडी वेगाने तिच्या पुढे निघून गेली. गाडीने साधारण 1-2 किलोमीटरचं अंतर कापलं असेल. तोच दर्शनला पुन्हा तेच दृश्य दिसलं. गाडीपासून 30-1 मीटर अंतरावर तेच भगवं लुगडं नेसलेली म्हातारी चालत होती. पण आता तिच्या चालण्यात जरासा बदल झाला होता. कमरेतला बाक नाहीसा झाला होता आणि ती म्हातारी ताठ उभी राहून मंद गतीने हात मोकळे सोडून चालत होती. दर्शनला हे दृश्य पाहून जराशी भीती वाटली. इतक्या कमी वेळात ती म्हातारी लगेच आपल्या पुढे कशी येईल, हा प्रश्न त्याला पडला. पण त्याने स्वतःला सावरलं आणि सगळ्यात आधी भूतं वगैरे थोडीच असतात असं म्हणून स्वतःवर हसत भूतांचा विचार मनातून काढून टाकला. गिअरवर हात ठेवून त्याने हलकेच एक गिअर शिफ्ट केलं आणि गाडीचा वेग जरासा वाढवला. पुन्हा गाडी त्या म्हातारीला पास करून वेगाने पुढे निघून गेली. मनातून कितीही काढून टाकलं तरी मन आपल्याला जबरदस्तीने तोच विचार करायला भाग पाडतं. तसंच दर्शनचं झालं. गाडी म्हातारीला पास करून थोडी पुढे आली, परंतु दर्शन मात्र गाडीच्या साईड मिररमधून तिला पाहू लागला. रात्रीच्या काळोखात भयान वाटणारा तिचा चेहरा सामान्य माणसापेक्षा जरा जास्तच पांढरा होता आणि अशा रस्त्यावरून स्वतःच्याच धुंदीत असल्यासारखी ती म्हातारी निर्विकार चेहऱ्याने चालत होती. आता मात्र दर्शन जरा सावधपणे गाडी चालवू लागला. हळूहळू आपल्याला घाम फुटत असल्याचं त्याच्या लक्षात आलं, म्हणून त्याने गाडीतील AC वाढवला आणि आता तिकडं लक्ष द्यायचं नाही असं म्हणून सरळ गाडी चालवू लागला. गाडीने साधारण 3-4 किलोमीटरचं अंतर कापलं. एवढ्या वेळात एक गाडीसुद्धा त्याला समोरून जाताना दिसली नाही. आता परत आपल्याला ती म्हातारी बाई दिसली नाही हा विचार करून त्याला हायसं वाटलं. थोडासा रिलॅक्स होऊन तो गाडी चालवू लागला. तितक्यात त्याची नजर समोर गेली. डोळे विस्फारले, श्वास घशातच अडकला.
कोणीतरी नसांवरून थंडगार पातीचा टोकदार सुरा फिरवावा अशी जाणीव झाली. बसल्या अवस्थेतच पाठीच्या मणक्यातून थंडगार लाट पसरली. अंगावर सरसरून काटा आला. सर्व शरीर विंचवाचा डंख बसल्यासारखं ठणकू लागलं. कारण गाडीचा पिवळ्या हेडलाईटचा प्रकाश लांबच्या लांब पसरला होता आणि त्याच प्रकाशात काळ्याशार डांबरी रस्त्यावर 50 मीटर दूर डाव्या बाजूला तेच भगव्या रंगाचं लुगडं नेसलेली पाठमोरी लुकड्या देहाची म्हातारी. पण आता ती म्हातारी जागेवर उभी होती. दर्शन संमोहित झाल्यासारखा तिच्याकडे एकटक पाहत गाडी चालवत होता. गाडीच्या प्रकाशात ती पाठमोरी उभी असलेली त्याला स्पष्ट दिसत होतं. जणू ती म्हातारी दर्शनच्या गाडीच्या येण्याची वाटच पाहत असावी अशा आविर्भावात उभी होती. गाडीचे टायर गरगर फिरत होते. काळ्याशार भुईसपाट रस्त्यावरून गाडी हपापल्यासारखी वेगानं मृत्यूच्या जबड्यात जात होती. जसजसं गाडीचं अंतर पार होत होतं, 10 मीटर, 20 मीटर, तशी त्या ध्यानाची एक मंदगतीने हालचाल सुरू झाली. त्या म्हातारीचं पिंजरलेल्या पांढऱ्या केसांचं मुंडकं हळूहळू मागे वळत होतं. दर्शनच्या मनाला धाकधूक लागली. त्या अभद्राने मागे वळून पाहिल्यावर त्याचं रूप आपल्याला कसं दिसेल आणि ते विद्रूप रूप आपण पाहू शकू का? त्याने कधीतरी लहानपणी भूताखेताचे चित्रपट पाहिले होते. तेच कल्पनेत चित्रपटातले रंगरंगोटी केलेले भूतांचे विविध रूप त्या म्हातारीच्या रूपाशी जोडले जाऊ लागले. दर्शनला काडीचीही कल्पना नव्हती. समोर दिसणारं दृश्य सामान्य नव्हतं. नजरेत दिसणारा छलावा होता. एका अमानुष हिंस्र शक्तीच्या सापळ्यात दर्शन फसला आणि कल्पनेच्या पलीकडचा शक्तीचा खेळ सुरू झाला. हळूहळू तिची मान मागे वळत होती. आता तिच्या अवतारात खूप बदल झाला. तिने गरकन वळून दर्शनकडे पाहिलं. त्या म्हातारीचं ते हिडी स्वरूप दर्शन कसाच विसरला नाही. चेहऱ्यावरची त्वचा काळीशार, सुरकतलेली, नाक घुबडासारखं चपटं होतं. गालावरची हाडं वर आलेली, डोळ्यातली बुबळं चंदेरी रंगाने एखाद्या जंगली श्वामपदासारखी चकाकत होती. हनुवटी जराशी पुढे आलेली. डोक्यावरचे सुतारफेनीसारखे पांढरे केस विस्कटलेले होते. आंबाडा सुटल्यामुळे त्या झिंजात तोंडावर लोंबत होत्या. तिच्या भगव्या साडीवर जागोजागी रक्ताचे डाग दिसू लागले. चोळी खांद्यावर फाटून खांदा खरचटलेला दिसत होता. चेहऱ्याचा एक भाग मुका मार लागल्यासारखा काळा निळा पडला होता आणि जबडा तुटून दातांच्या जागी खोबणी तयार झाली होती. कपाळावरचा तो मळवट भरलेला लालसर रंगासारखं कुंकू गाडीच्या उजेडात ठळक दिसत होतं. तिचं ते रूप पाहून दर्शनच्या मनाला जाणीव झाली. समोर असलेली ती म्हातारी काहीतरी वेगळं आहे. काळोखात वावरणारा मृत्यू आहे. दर्शनची वाचा बसली. तोंडाचा आ वासला. हृदयाची धडधड वाढली. गाडीत एसीची थंड हवा घुमत होती. पण त्या एसीत सुद्धा त्याला दरदरून घाम फुटला. दर्शन आणि ती जखीन, हडळ, कैदाशीन, चेटकीन जे काही होतं ते तिथं उपस्थित होतं. त्याची आणि तिची नजरानजर झाली. या झालेल्या सेकंदाभराच्या क्रियेनं दर्शनच्या डोळ्यांच्या दोन्हीही पापण्या जड झाल्या.
दर्शनच्या मनातील अवांतर विचार पार गळून पडले. मनाची एकाग्रता निघून गेली. मेंदूवर कोणातरी दुसऱ्याचा ताबा असल्यासारखं जाणवू लागलं. त्याच्या डोळ्यांना सुस्ती आली. पापण्या जड झाल्या आणि हलके मिटल्या. बंद डोळ्याच्या पडद्याआड झटकन एका स्त्रीचा आकार उमटला. बंद डोळ्यांनी दिसणारी ती स्त्री म्हणजे दर्शनची वर्षभरापूर्वी मेलेली मृत आई होती. आपल्या मुलाला संकटात पाहून त्या आईचा आत्मा त्याला वाचवण्यासाठी आला होता. त्या आत्म्याभोवती लखलखता पांढरा शुभ्र डोळे दिपवणारा प्रकाश होता. दर्शन, बाळा दर्शन, उठ, डोळे उघड, तिच्याकडं पाहू नकोस, उठ. दर्शनच्या आईचा आत्मा त्याला त्या संमोहित अंमलातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. पण अमानवीय शक्तींचा उच्चांक चांगल्या शक्तीच्या कितीतरी पटीने जास्त असतो. दर्शनच्या आईच्या मृत आत्म्याने सर्व प्रयत्न करून पाहिले, पण यश मिळालं नाही. शेवटी दर्शन बंद डोळ्याने चालवत असणारी ती वेगवान गाडी जाऊन थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. एक मोठा आवाज झाला. गाडीचं बोनेट चक्काचूर झालं. हेडलाईट आणि पुढची काच फुटली होती. विविध पार्ट्स खाली जमिनीवर अस्तव्यस्तपणे विखुरले गेले. गाडीचा मोठा अपघात झाला. गाडीत असलेले मागचे 3 जण जखमी झाले. दर्शनच्या बाजूला बसलेला सुजय, त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या दर्शनचा पाय फ्रॅक्चर झाला. अपघात स्थळावर मदतीसाठी काही लोक जमली आणि त्यांनी या सर्वांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. रात्रीच्या प्रवासात दर्शनला झोप लागल्याने अपघात घडला असंच सगळ्यांना वाटलं. दर्शनला हॉस्पिटलमध्ये महिनाभर ॲडमिट केलं होतं. अपघात होण्यापूर्वीचं सारं काही दर्शनला लख्ख आठवत होतं. पण ते सारं सत्य होतं हे मानायला त्याचं मन तयार होईना. आपल्याला खरंच झोपेची गुंगी आली होती आणि त्या गुंगीत आपण वाईट स्वप्न पाहत होतो असा समज त्याने करून घेतला. आणि खरंच होतं म्हणा. बरेचदा आपल्याला काही गोष्टी सत्य आहेत का स्वप्न याचं कोडं सुटत नाही. महिन्याभरानंतर डॉक्टरांनी दर्शनला डिस्चार्ज दिला, पण त्याचा पाय अद्याप बरा झाला नव्हता. चालताना त्याला लंगडत चालायला लागायचं. महिन्याभरानंतर दर्शनला घरी आणलं. घरातील सर्वजण खुश होते, कारण तो सही सलामत घरी आला होता. पण म्हणतात, फळावर जेव्हा कीड लागते तेव्हा ती कीड संपूर्ण फळाला हळूहळू नासवते. वाईट अतृप्त शक्तींचं देखील असंच असतं. हळूहळू आपल्याला त्या बाधतात. दर्शनच्या घरात दर्शनला जेव्हा आणलं त्याच दिवसापासून काही विचित्र घटनाक्रम घडू लागले. रात्री अपरात्री दर्शनच्या खोलीतून हसण्याचा तर कधी रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी काळोखात हलक्या स्वरात बोलत असल्याची कुजबूज ऐकू येऊ लागली. आणि भीतीदायक गोष्ट अशी का तो आवाज 2 जणांचा असायचा. एक पुरुषी आणि दुसरा म्हातारा खर्जातला घोगरा आवाज. रात्री अपरात्री किचनमध्ये भांडी पडायची. फ्रीजमध्ये ठेवलेलं दूधसुद्धा नासायचं. देवांच्या फोटोवर काळी काजळी पसरायची. देव नाखुश दिसायचे. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणवायचा. घराबाहेर गल्लीतली मोकाट कुत्री लांब उभी राहून घराकडे पाहून भुंकायची, तर कधीकधी कोणीतरी मरणार आहे अशा आविर्भावात घसा फाडून विवळायची
रडायची. दर्शनच्या घरात त्याचे वडील, एक मोठा भाऊ, वहिनी आणि तो असे सगळे मिळून 4 जण राहत होते. एके दिवशी घरातील सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसले. रविवार असल्याने घरात चिकनचा बेत होता. दर्शनला सुद्धा त्याचं ताट वाढून दिलं. 2 मिनटं दर्शन अगदी सामान्यपणे जेवत होता. तोच अचानक त्याला काय झालं देव जाणे. तो चिकनचे तुकडे आणि भात बक्का बक्का तोंडात कोंबू लागला. मोठे मोठे घास खाल्ल्याने त्याचं तोंड फुगलं. तोंडातून भाताचे कण जमिनीवर पडू लागले. दर्शन, अरे असा काय जेवतोयस बाळा, नीट जेव, दर्शनचे वडील म्हणाले. पण दर्शन राहिला नव्हता. त्या हाडामासाच्या देहावर कोणीतरी दुसरंच स्वार झालं होतं. मटान, मटान दे मला मटान, दर्शनच्या तोंडातून आवाज बाहेर पडला. आणि जागेवर बसल्या बसल्या तो आपलं डोकं आणि शरीर मागे पुढे हलवू लागला. 2-3 वेळा हॉलमधली लाईट जराशी चरचरली. असं म्हणतात, नकारात्मक शक्ती आसपास असेल तर लाईटीच्या लहरींवर त्याचा गहिरा परिणाम जाणवतो. कधी कधी स्मशानात लावलेली ट्यूबलाईटसुद्धा रात्रीची चरचरते. त्यामागचं कारण हेच असेल. त्या जागेत नकारात्मक शक्तींच्या लहरी अगदी लाखो पटीनं सक्रिय असतात. शेवटी सत्य समोर आलं. दर्शनला त्या म्हातारीने झपाटलं होतं. भाऊजी, चिकन संपलंय, मी उद्या करते, दर्शनची वहिनी कापऱ्या आवाजात म्हणाली. नाही, उद्या नाही, मला रोजच मांस पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता मला एक अख्खी कोंबडी शिजवून पाहिजे, नाहीतर कच्ची तरी आणून द्या कोंबडी. दर्शनचा आवाज भयावह होत होता. दर्शन, अरे काय होतंय तुला, बरं वाटत नाही का, दर्शनचे वडील काळजीच्या स्वरात म्हणाले. ए म्हाताऱ्या, कोण दर्शन, मी दर्शन नाही, मी झपाटलंय तुझ्या पोराला, माझ्या फेऱ्यात फसलाय तुझा पोर. दर्शनच्या तोंडातून आलेला हा आवाज स्त्री पुरुष मिश्रित होता, जो ऐकून तिथे उपस्थित सर्वांच्या अंगावर काटे आले. हे प्रकरण आपल्या हातातलं नाही. दर्शनच्या अंगात काहीतरी विलक्षण असं तामसी अमानुष शक्ती आहे हे सर्वांना कळून चुकलं. शेवटी दर्शनला त्या शक्तीने काही करायला नको या हेतूने घरातल्यांनी कोंबडी आणली. ती कापली, शिजवली, चिकन दर्शनच्या समोर ठेवलं. दर्शन भस्म्या झाल्यासारखा गरम गरम मांस बका तोंडात कोंबत होता. असं वाटत होतं की तो कितीतरी वर्षांचा भुकेला आहे. हैवानासारखं ते मांस खाऊन झाल्यावर दर्शनचं शरीर जमिनीवर कोसळलं. तो बेशुद्ध पडला. दर्शनला भूताने झपाटलंय ही वार्ता हवेसारखी गावात पसरली. जो तो नातेवाईक, गावकरी ज्याच्या त्याच्या परीने दर्शनवरून उतारा काढायला सांगायचा, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी कोणीतरी दर्शनला जवळच असणाऱ्या एका दर्ग्यात घेऊन जाण्यासाठी सुचवलं, जिथे या अमानवीय शक्तींना बाधा झालेल्या मानवापासून वेगळं केलं जातं. अशी खूप सारी पवित्र ठिकाणं आहेत जिथे पवित्र शक्तींचा वास आहे. त्या पवित्र शक्तींची सीमा असीम आहे, जिथे या अमानुष शक्तींची ताकद कमी होते. दर्ग्यात घेऊन जाण्याची वार्ता दर्शन समोरच झाली, ज्यामुळे दर्शनच्या आतील ते मायावी जास्त पिसळलं. दर्शनने स्वतःचं डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली. खूप घाणेरड्या शिव्या देऊ लागला. स्वतःहून स्वतःच्या तोंडात मारू लागला. दर्शन स्वतःला काहीतरी हानी पोहोचवेल या भीतीने दर्शनला
त्या दिवशी रात्रभर बांधून ठेवलं. दर्शनच्या देहात घुसलेल्या त्या शक्तीने सुटण्यासाठी खूप प्रयत्न केले. शिवीगाळ, धमकी सर्व करून पाहिलं, पण दर्शनच्या घरच्यांनी त्याला गच्च बांधून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच दर्शनला दर्ग्यात आणलं गेलं. ती एक चौकोनी 10 बाय 10ची खोली होती. खोलीत चारही बाजूंना भिंतीवर हिरवा रंग होता. खाली पांढरी फरशी होती. दर्शनला खोलीच्या मधोमध बसवलं. त्याच्या समोर फकीर बाबा बसले. त्यांच्या अंगात हिरवा झब्बा, गालावर मोठी वाढलेली पांढरी दाढी होती. डोक्यावर पांढरी गोलसर टोपी, हातात एक सफेद मण्यांची माळ आणि मोराच्या पिसांचा झाडू. असं हे ठिकाण त्या तामसी शक्तींसाठी एक कैदखाना होता. दर्गा, अक्कलकोटचं मंदिर, शेगावचं मंदिर, गाणगापूर या अशा पवित्र स्थळात प्रवेश करताच त्या बाधित असलेल्या मानवाच्या आत लपून बसलेली शक्ती संतापून, क्रोधित होऊन वर येते. तसंच दर्शनच्या आत लपलेल्या म्हातारीचा आत्मा झटपटू लागला. वखवखलेल्या सूड भावनेने तिने फकीर बाबाकडे पाहिलं आणि दात ओठ खात शिव्या देऊ लागली. क्यों पकड़ा है इस मासूम बच्चे को? क्या दुश्मनी है तेरी इससे? दुश्मनी बिश्मनी काय नाही थेरड्या, मला फक्त मटाण रोज खायला पाहिजे म्हणून पकडलं याला, आणि आता असं सोडणार नाही याला. दर्शनच्या आत घुसलेलं ते ध्यान घोगऱ्या आवाजात म्हणालं, देख मेरी बात सुन, तेरी जिंदगी कब की ख़त्म हो गई है. इस बेचारे बच्चे को पकड़ के तू इसकी ज़िंदगी बर्बाद कर रही है. इससे अच्छा तू इसे छोड़ दे, मैं तुझे मुक्ति दूंगा. फकीर बाबा सौम्य स्वरात म्हणाले, मला मुक्ती बिक्ती काय नको, मी नाही जाणार हे झाड सोडून. दर्शनने जोरात बैलासारखी मान हलवली. तोच फकीर बाबाने हातातल्या मोरपंखांचा झाडू वेगाने दर्शनच्या पाठीवर मारला. लाथों के भूत बातों से नहीं मानते, तुझे जाना पडेगा. बोल. फकीर बाबाने दोनदा मोराच्या पंखांचा झाडू दर्शनच्या पाठीवर मारला. तशी दर्शनच्या अंगात घुसलेली ती म्हातारी विलक्षण किंचाळली. नाही, नाही जाणार मी. दर्शनच्या अंगात घुसलेली ती अमानवीय शक्ती आपल्या इराद्यावर ठाम होती. पकडो इसे, फकीर बाबा म्हणाले. दर्शनच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने दर्शनला पकडलं. फकीर बाबांनी एक चांदीच्या कलशासारखा तांब्या हातात घेतला. उजव्या हाताचा पंजा कलशात ठेवून तोंडाची आपसूक हालचाल केली. काहीतरी मंत्रपठण केले आणि फकीर बाबांनी तळहातावर मंतरलेलं पाणी ओतून ते दर्शनच्या अंगावर शिंपडलं. दर्शनच्या अंगात घुसलेली ती शक्ती मुळाच्या देठापासून ओरडली. तो आवाज तिथे उपस्थित सर्वांच्या काळजात चर करून गेला. त्या साधारण पाण्यात असं काय होतं? का ती सैतानी शक्ती, ते पिशाच्च जीवाच्या आकांताने ओरडलं? मंत्रांनी साधारणशा पाण्याला लाव्यासारखी शक्ती प्राप्त होते. सामान्य नजरेला जरी ते पाणी वाटत असलं तरी काहीतरी विलक्षण घटक त्यात निर्माण झाले होते, जे त्या अमानवीय शक्तीसाठी घातक होते. फकीर बाबांनी दोनदा पाण्याचा शिडकाव केला. दर्शनची अवस्था आता बिकट झाली. जणू त्याच्या अंगातील ती शक्ती कमी होत असावी. फकीर बाबांनी हातात एक पिवळा लिंबू घेतला. दुसऱ्या हातात एक टाचणी घेतली आणि त्या टाचणीचं टोकदार टोक हलकेच दर्शनच्या तर्जनीवर टोचलं. दर्शनच्या तर्जनीतून
लालसर रक्त बाहेर आलं. त्याच रक्तात फकीरबाबांनी ती टाचणी माखवली आणि पुन्हा लिंबाला टोचली. तोंडात पुन्हा मंत्र उच्चारले जाऊ लागले. तसा दर्शन शरीराला शॉक लागल्यासारखा झटके खाऊ लागला. त्याचे डोळे पांढरे पडले. दर्शनच्या देहात घुसलेली ती शक्ती कणाकणाने त्या लिंबूत कैद झाली. ते पिवळसर लिंबू काळं पडल्यासारखं दिसू लागलं आणि पुढच्या क्षणाला दर्शन धपकन जमिनीवर कोसळला. फकीरबाबांनी आपल्या एका माणसाला बोलवलं आणि ते लिंबू देत, इसमें वो आत्मा कैद है, इसको आधी रात में कब्रिस्तान में जाके गाड़ देना और वापस आते वक्त पीछे मुड़ के बिल्कुल भी मत देखना असं सांगितलं. तसा तो माणूस गपगुमान लिंबू घेऊन निघून गेला. फकीरबाबांनी दर्शनच्या वडिलांकडे पाहिलं. आपके बच्चे को एक भयानक रूह ने पकड़ा था. आधी रात को अंधेरे में घूमने वाली एक ताकतवर शैतानी रूह थी. दर्शन ज्या रस्त्यावरून येत होता तिथेच त्या व्यक्तीचा जीव गेला होता, ज्यामुळे तिचा आत्मा शैतान बनून तिथेच भटकतोय. लेकिन अब चिंता नको, अब आपका बच्चा सुरक्षित है. इस बच्चे को ये तावीज़ पहना दीजिए, जिसकी वजह से उसे डर नहीं लगेगा. फकीरबाबा म्हणाले. दर्शनच्या वडिलांनी फकीरबाबांनी दिलेलं तावीज घेतलं आणि फकीरबाबांना मनोभावे हात जोडले. एका भयंकर शक्तीच्या फेऱ्यात सापडून दर्शन सुखरूप बचावला. त्यानंतर जेव्हा दर्शनला हा सगळा प्रकार समजला तेव्हा तो हादरून गेला, कारण त्याला स्वतःला यातलं काहीच आठवत नव्हतं. न मानणाऱ्या एका अघोरी शक्तीने आपण झपाटलो गेलो होतो यावर विश्वास ठेवणं त्याला कठीण जात होतं. त्याने सुजयला फोन केला आणि खरंच जगात अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपल्या कल्पनेपलीकडे असतात यावर त्या दोघांची चर्चा रंगली. तेव्हा सुजय म्हणाला, दर्शन, माझी आई सांगत होती, तुम्ही जर शिर्डीचा प्रसाद रूमवर विसरला नसतात तर तुमच्यासोबत असं काही घडलंच नसतं. कारण जिसके साथ है बाबा साई उसे दुनिया का कोई डर नहीं. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.